संदीप देशपांडे यांचे विश्वासू आणि वरळी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुरी यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यानंतर शाखा अध्यक्ष आहेत त्यांचं नक्की काय या पक्षप्रवेशावरती म्हणणं आहे आपण पाहूयात। कारण की त्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात मनसेवरती आणि ठाकरेंच्या सेनेवरती आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत शाखाध्यक्ष मारुती दळवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचे विभाग प्रमुख जे होते, विभाग अध्यक्ष जे होते संतोष धुरी यांनी पक्षप्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते दोन्ही पक्षांवरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुमचं एकंदरीत यावरती काय म्हणणं आहे? नाही, संतोष धुरीला आम्ही तर मानतच नव्हतो। लादला गेलेला होता, ऐकला सेटिंगने आलेला विभागाध्यक्ष होता। कार्य काय होतं, कोण गेलं संतोष धुरीबरोबर, कोण ओळखतं संतोष धुरीला? राजसाहेबांनी स्पर्श केला म्हणून 200 मतांनी आलेला माणूस, तोडपाणीचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जायचं। त्याचं कार्य वगैरे काही नव्हतं। कार्य वरळी विधानसभेमध्ये दादा तुला बी माहिती आहे, या मारुती दळवीने केलं। मारुती दळवीला संपण्यासाठी विडा उचलला होता आणि मला पक्षातून बाहेर जाण्यासाठी ह्या 2 वर्ष झटत होता। नियतीचा खेळ अजब आहे साहेब, नियतीचा खेळ अजब आहे। तो मला पक्षातून घालवायला बघा, तो पक्ष सोडून गेला। या नियतीचा खेळ आहे, नियतीचा खेळ आहे। तुम्ही म्हणतात की पक्षातून तुम्ही बाहेर जावे म्हणून काम ते करत होते, नक्की काय काय करत होते त्याबद्दल सविस्तर सांगा। हा साहेब, काय करायचा प्रत्येक शाखा प्रमुखला वरळीच्या की ह्याला काहीतरी चिरीमिरी आणून देण्यासाठी हे करायचं आणि ह्याचं ना ऐकलं की त्याच्यावरती कुरकुडी करायची आणि त्याला लांब सारायचा। प्रचंड अशा हल्लत यांनी माझी वरळी विधानसभेमध्ये बांधवटो केलेले। मी साहेब तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की प्रत्येक पक्षामध्ये असे संतोष धुरी आहेत ना, जे दादागिरी करायचा वरळी विधानसभेमध्ये। हा तोडपाणीचा बादशाह होता, याचं कार्य असं काहीच नव्हतं। कार्य बाकीचे कार्य करणारे खूप कार्यकर्त्यांना दाबलेले या माणसाने। तसा अधिकार हा मारुती दळवीचा वरळी विधानसभेमध्ये। हा दादरमध्ये राहणारा, दादरमध्ये तिकडे लोकांना बोलवून घ्यायचा आणि धमक्या द्यायचा, याचा नैतिक अधिकार कुठलाही नव्हता विभागाध्यक्ष। मी साहेब तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगलं ओळखतो, एक नवतरुण आहे पत्रकार। मी पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, हा मारुती दळवीचा जो आवाज महाराष्ट्रामध्ये निघालेला आहे तो सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक माणसासाठी, मराठी माणसासाठी माझा आवाज निघालेला आहे। मी आवाज जो उचललेला आहे साहेब तुम्हाला सांगतो, त्याचं गांभीर्य खूप मोठं आहे। मी प्रत्येक मराठी माणसांना सांगतो, तरुणांना विनंती करतो, आपण फेसबुकवरती कमेंट करण्यापेक्षा राजकारणामध्ये उतरून तुमची भाषा बोला। खरोखर नालायक माणूस असेल तर नालायक ठरवा। तुम्ही जे काय चाललेलं आहे किशोरी पेडणेकरांच्या बाबतीत बी झालेलं आहे। मी प्रसार माध्यमांशी बोलतोय, ते गांभीर्य ठेवून बोलत आहे, लक्षात ठेवा। अरे हा मारुती दळवीला खरेदी करायला हिंमत आहे काय कोणाची? तुम्ही म्हणताय संतोष धुरीने तुमच्यावरती अन्याय केले, संतोष धुरीने तुमच्यावरती प्रेशर टाकण्यासाठी दादरमध्ये अनेकांना बोलवलं असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही राज ठाकरेंच्या किंवा वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती या गोष्टी सर्व टाकल्या होत्यात का? 15-20 दिवसापूर्वी राजसाहेबांना सांगितलं होतं, साहेब हा तुम्हाला सोडून जाण्यासाठी माझ्यावरती हा सगळं हे करतोय, प्रत्येक वेळी कट करायचं करत असायचा। ह्या फक्त कार्यकर्त्यांच्या विरोधात कट करायचा। यांना चिरीमिरी आणून देणारे कार्यकर्ते लागतात। चांगले राजसाहेबांचे कार्यकर्ते शिलेदार नको आहेत। 200-250 कार्यकर्ते BJPमध्ये गेलेले आहेत। BJPच्या जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ना वरळी विधानसभेमध्ये, त्यांना विचारा। 3 मनसेचे शाखाध्यक्ष गेले, 3 उपविभागाध्यक्ष गेले, सचिव गेले, कोणामुळे गेले आणि बरेच अजून वरळी विधानसभेमध्ये आहेत आणि हे जाणारे। हा अहो हे चिरीमिरीवाले आहेत का? राजसाहेबांचे थोडे कार्यकर्ते होते, हे संतोष धुरींनी निर्माण केलेली माणसं होते। कोण गेलं त्यांच्याबरोबर? असंख्य मराठी माणूस आज राजसाहेबांबरोबर आहे। माझं एक वाक्य आहे साहेब की अशी कुठली शक्ती निर्माण झालेली नाही। अरे पैसे घेऊन जाणारा मारुती दळवी आहे की काय? विवेक खाडे साहेबांबरोबर काम केलेली, माझ्याबरोबर 20 वर्ष महिला माझ्याबरोबर काम करते। आज घरातून बाहेर निघालो ना, पत्नीने सांगितलं की साहेब BSTच्या आपलं मीटर बिल न भरल्या म्हणून नोटीस आलेली आहे, बिल भरावं लागेल। अरे घरातून पैसे आणि घरातून कष्ट करून हा माणूस कमी चांगला साहेब, चांगला कारागीर आहे, ऐकला ना, डिझायनर चांगला आहे, मी तिथे चांगलं हे केलं असतं। अशी हिंमत नाही, कुठली शक्ती नाही की मारुती दळवीला विकत घेण्याची। मी जो काय हे केलेलं आहे ते मराठी माणसासाठी हे केलेलं आहे।
आता संतोष झुरी मनसेमधून आता भाजपमध्ये गेलेले आहेत, तर त्याचा फटका कुठेतरी वरळी विधानसभेमध्ये बसेल का? कारण त्यांचं म्हणणं आहे की ठाकरेंनी पूर्ण पक्ष स्वतःकडे घेतलाय, मनसे पक्ष आता स्वतः ठाकरे चालवत आहेत, त्यांनी पूर्ण पक्ष इकडे घेतलाय. मग आता कुठेतरी संतोष झुरी गेल्यामुळे फटका जो आहे तो ठाकरेंना बसेल का वरळी विधानसभेमध्ये? कसला फटका? कोण विचारतं संतोष झुरीला? कुत्र त्याच्या घरातली तरी मतं मिळतील काय? कोणाचं कार्य केलंय त्यांनी? तोड पाणी करायचा फक्त दादरला बसून. अरे आम्ही संघटना उभी केलेली आहे, असंख्य कार्यकर्ते मारुती दळवी बरोबर आणि वरळी विधानसभेतले सगळे महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक कामाला लागले. प्रचंड मोठा विजय होणार आहे आमचा. ह्याला कोण विचारतं संतोष झुरीला? काय कार्य केलेलं संतोष झुरीनी? तुम्हाला सांगितलं ना साहेब की जो काय साहेबांनी निर्णय घेतला आणि यांना लांब ठेवलं ना, याच्यामध्ये तो खूप चांगलं केलं. आज ना उद्या दगाबाद फटकागिरी करणार होता. आज मी साहेब 32 वर्ष राजसाहेबांबरोबर माझ्या मुलाची बाईक आहे ना ती चालवतो. तुमच्याकडे गाड्या कुठून येतात? एवढी धन संपदा कुठून येते? मराठी माणसांना आणि मन सैनिकांना तुम्ही वापरून घेता, आंदोलन दाखवतात, त्याच्यामध्ये व्यवसाय करता तुम्ही. हे सण मी प्रत्येक वेळी या गोष्टीला विरोध केलेला आहे. मी कधी त्याला नेता म्हणून आणि विभागाध्यक्ष म्हणून मान्य केलेला नाही. तो माझ्या कार्यकर्त्यांना भडकवून माथे भडकवून माझ्याच संघटनेच्या विरोधात काम करायला लावायचा. हा गद्दार होता, गद्दार. ऐकला तुमची त्याचा चेहरा पाहिला ना? आज तिथे काय बीजेपी राहणार आहे तिथे? अहो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी देशाचे नेते, पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, असा असंख्य बीजेपीचे चांगले करतात, जातीवंत आहेत, त्याच्यासमोर टिकल का चिट्टर? त्यांनी जे आरोप केले ते तुम्हाला मान्य आहेत का? प्रत्येक विधानसभेमध्ये 2 कमीत कमी जागा मिळायला पाहिजे होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. हे तुम्हाला मान्य आहे का? एकच विधानसभेमध्ये तुम्हाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला एकच जागा मिळाली? नाही ना, ते मी विधान केलेलं आहे. साहेबांनी सांगितलंय महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. आणि तुम्हाला साहेब सांगतो की मी हा असा कार्यकर्ता आहे, जातीवंत कार्यकर्ता आहे. मी कधी कोणावरती अन्याय होऊन देणार नाही. मराठी भाषा टिकण्यासाठी, मराठी माणसासाठी लढत असो. कुठला सौदेगिरी कधी करणार नाही. मोर्तू आला तर मराठी माणसासाठी. हे असले धंदे आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलेले नाहीत. आम्ही चहा आणि वडापाव हे सगळं घरातले देत असतो कार्यकर्त्यांना. आम्ही गरीब कार्यकर्ते आहोत, स्वाभिमानी आहोत. असे चिंदी चोर लोकांनी जाऊन काय फरक पडत नाही. महाराष्ट्र मनसेना आणि शिवसेना ताकदीने मानवानं पुढे चाललेलेच आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की संतोष झुरी गेल्यामुळे काहीही आम्हाला फरक पडणार नाही आणि येत्या काळामध्ये ठाकरेंचा आणि शिवसेनेचा नक्की विजय होईल असा विश्वास जो आहे तो मारुती दळवी यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.